बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सुनेत्रा पवारांचा राजीनामा, त्यांच्या जागी या 4 नावांची चर्चा, वर्णी कोणाची लागणार? राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। दिवंगत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे। सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला। त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीत 4 जणांची नावे चर्चेत आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला। या विजयासह त्यांनी अजित पवारांच्या विजयाचा विक्रमही मोडीत काढला आहे। आता या विधानसभेत जाणार असल्याने त्यांनी खासदारकी सोडली असून त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्यसभेत जाण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये काही प्रमुख नेते ते इच्छुक आहेत। त्यापैकी एकाला संधी देण्यात येईल त्या नावावर सुनेत्रा पवारांचा अंतिम मोहर उमटणार आहे। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार प्रामुख्याने 3 नावांची चर्चा आहे। त्यात छगन भुजबळ यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे। सुनेत्रा पवारांना जेव्हा राज्यसभेवर पाठवले होते तेव्हा छगन भुजबळ इच्छुक होते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता त्यांना संधी दिली जाऊ शकते। दुसरं नाव आहे ते जय पवार यांचं। पार्थ पवार यांच्यानंतर आता जय पवार यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर तिसरं नाव आहे ते नितीन काका पाटील यांचे आहे। पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे लक्षात घेता नितीन काका पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो। याशिवाय समीर भुजबळ आणि आनंद परांजपे यांचीही नावे चर्चेत आहेत। त्यामुळे यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते। सर्वात आघाडीवर असलेले नाहीत हे छगन भुजबळांचे आहे। भुजबळ राज्यसभेत गेल्यास त्यांची राज्य मित्रमंडळातील जागा रिक्त होईल। त्या ठिकाणी मंत्री म्हणून कदाचित धनंजय मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते। तर भुजबळांच्या रिक्त झालेल्या एवीला विधानसभा मतदारसंघातून पंकज आणि समीर भुजबळ या दोघांपैकी एकाला संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर।